तर असं म्हणणं आहे का मुळात हे काँग्रेसनं EVM मशीन नाही आणली असती तर हे पाप आमच्या माथी आलं नसतं. पहिली गोष्ट त्यांनी चूक केली आणि आता त्यांनी इतका फायदा घेतला का आता मत मारायला जाव का नाही जाव अशी एक व्यवस्था आणून ठेवली. माझं काय म्हणणं आहे EVM मशीन ठेवा चालतंय, पण जो VVPॅट आपल्या हाती येतं ना, पहिले तुम्हाला माहीत असेल का बॅलेट पेपर राहायचा. तुम्ही मतदान केलं असेल तर लक्षात असेल का बॅलेट पेपरवर तुमचं नाव राहायचं, तुमचा बॅलेट क्रमांक राहायचं आणि खाली सही घ्यायची. आता VVPॅटवर तसंच करा. तो हाती येतं ना, ते स्क्रीनवर दिसतं ना, तो आमच्या हाती आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचे भक्त मोदीजी असन तर, ते भक्त असन तर, नसन तर ते करणारच नाही. ते भक्त असन तर म्हणतो मी. तर ते VVPॅट आमच्या हाती आलं पाहिजे, त्याच्यावर त्याचं आमचं नाव असलं पाहिजे, त्याचा VVPॅट क्रमांक असला पाहिजे, आमची सही असली पाहिजे. ते VVPॅट हाती आलं का मतपेटीत टाकलं पाहिजे. म्हणजे EVM मशीननं तुम्हाला मतही मोजता येईल फास्ट, आणि शंका असेल तर 25% मतपेट्या मोजू आपण, म्हणजे संपन्न विषय. म्हणजे आज तुम्ही सांगा, सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे, माझं मत कुठं गेलं हे दाखवतच येत नाही सरकारले, निवडणूक आयोगाले. निवडणूक आयोग तर म्हणजे काय, भाजपच्या कार्यालयातून चालतं, दुसरं कुठं आहे. म्हणजे मला तर मी मागं असं म्हटलं का आता निवडणुका घेणं बंद करा, कशाला जिल्हा परिषदची शाळा ठेवत आहे, BJPच्या कार्यालयातच ठेव ना केंद्र. लोक मारत जाईन बट तुम्ही जाहीर करत जा.